नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार. संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता 10वीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांसाठी 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2 टप्प्यामध्ये फॉर्म भरायचे आहेत. निकाल लागण्यापूर्वी पहिला टप्पा तर 10 तारखेपासून 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे आणि त्याच्यानंतर निकाल लागल्यानंतर लक्षात घ्या दुसरा टप्पा आहे, तर यासाठी फॉर्म भरायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर कागदपत्र कोणकोणती लागतात या संदर्भात प्रॉपर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण एक नवी योजना आहे जी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे या संदर्भात माहिती देणार आहोत. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीमार्फत मोफत टॅब योजना राबवली जाते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळतो सॅमसंग, लेनोवो तर या कंपनींचा मोफत टॅब आणि त्याचबरोबर 2 वर्षासाठी 12,000 रुपयांपर्यंत इंटरनेटचा जो खर्च आहे तर यासाठी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दिली जाते. तर अशी ही योजना महाज्योती मोफत टॅब योजना, तर या संदर्भात माहिती आपण देतच आहोत. आजच आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर ही योजना मोफत आहे. जे विद्यार्थी इयत्ता 10वीमध्ये यावर्षी होते अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना देखील पुढील काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. तर या संदर्भात माहिती आपण देतच आहोत. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात माहिती पाहणार आहोत. ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी सगळ्यात प्रथम तुमचं हॉल तिकीट वरती जो नंबर आहे तो लागणार आहे आणि त्याच्याबरोबर 10वीचं मार्कशीट आता सध्या तुमच्याकडे नाही आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या की जन्म दाखला देखील, शाळा सोडल्याचा दाखला देखील तुमच्याकडे नाही आहे. ही कागदपत्रे सोडून तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर ते लागेल, अपलोड करावं लागेल. आत्ता नसेल तरी तुम्ही काढून घ्या. कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना नॉन क्रिमिनल SEBC त्यानंतर EWS अंतर्गत विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट लागणार आहे. सध्या सर्टिफिकेट नसेल तरी चालणार आहे. तुम्ही अंडरटेकिंग देऊ शकता की आता माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहेत, पुढे मी सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. तर याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत. चला तर वेळ न घालवता जे 11वी प्रवेश प्रक्रिया आहे तर याचा पहिला फेज आहे, पहिला टप्पा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. चला तर आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे 11वीची प्रवेश प्रक्रिया निकालापूर्वीच पोर्टलवरती सुरू झालेली आहे. 10 तारखेपासून लक्षात घ्या एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना टप्पा क्रमांक 1 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे याचा पहिला टप्पा फॉर्म भरता येणार आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या पोर्टलवरती यायचं आहे. लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर येथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब पाहू शकता की स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला सर्वप्रथम नवीन नोंदणी पोर्टलवरती करायची आहे. तर यासाठी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म पाहायला मिळेल. तर स्टुडंट रजिस्ट्रेशन, तर या टॅबवरती स्कूल एरिया जो आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्रातील असतील तर त्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत केलेली आहे, येथे नोटीस देखील देण्यात आलेली आहे, त्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे, अन्यथा दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे. तर याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे ॲप्लिकेशन स्टेटस. तर याच्यामध्ये तुम्ही फ्रेशर असाल तर पहिला ऑप्शन आहे, त्याचबरोबर रिपीटर असाल त्यानंतर मागच्या वर्षी पास झालेला असाल तर यापैकी ऑप्शन घ्यायचा आहे. तर सगळ्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. तर यामध्ये 10वीची बोर्ड परीक्षा कोणत्या लक्षात घ्या बोर्डातून उत्तीर्ण झाला आहात ते बोर्ड SSC निवडायचं आहे. इतर बोर्ड असेल CBSE असेल किंवा अन्य असेल तर इतर ऑप्शन विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. आहे कंपल्सरी प्रत्येक ऑप्शन निवडणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर खाली महत्त्वाची बाब आहे 10th स्टँडर्ड ऑफ इक्वॅलंट एक्झामिनेशन डिटेल. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच इयत्ता 10वीच्या गुणांसंदर्भातली माहिती तुम्हाला ते टाईप करायची आहे. तर 10वीचा सीट नंबर टाईप करायचा आहे, मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. तर येथे व्हेरिफिकेशन असल्यामुळे मम्मीचं नाव तुमच्या आईचं नाव आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे. नाव टाईप केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे व्हेरिफिकेशन नंबर. तर या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे व्हेरीफाय युअर SSC डिटेल म्हणजे 10वीच्या परीक्षेसंदर्भातली जी माहिती आहे, तुमचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. जर बरोबर असेल तर येस करेक्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं पहिलं बेसिक व्हेरिफिकेशन झालेलं आहे. परीक्षा कधी उत्तीर्ण झाला ती तुम्हाला मार्च, जुलै, बहुतेकशे विद्यार्थी मार्चमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. मार्च महिना घ्यायचा आहे. त्यानंतर इयर पासिंग, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, संपूर्ण माहिती आल्याचं पाहायला मिळेल.
त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी द्यायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर ज्याच्यावरती OTP येईल असा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, एखाद्या वेळेस जर तुमचा पासवर्ड हरवला तर सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा की सिक्युरिटी क्वेश्चन दिल्यानंतर त्याचा आन्सर आहे जे तुम्ही टाकाल ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड लक्षात घ्या 0 ते 9 कॅरेक्टर, लक्षात घ्या 9 डिजिटचा असला पाहिजे. याच्यामध्ये एक स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, स्पेशल कॅरेक्टर यांचा वापर करायचा आहे. 8 कॅरेक्टरपर्यंत पासवर्ड लांब ठेवू शकता. दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाईप करून या ठिकाणी असणाऱ्या रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. लॉग इन ID तयार झालेला आहे. तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की येथे डाउनलोड या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला सदरची PDF फाईल डाउनलोड करता येणार आहे. तुम्हाला ही फाईल डाउनलोड करून ठेवायची आहे. महत्त्वाचे आहे तर याच्यामध्ये लॉग इन ID देण्यात आलेला आहे. पासवर्ड तुम्हाला लक्षात असणार आहे. तर याच्यानंतर लक्षात घ्या की येथे पाहू शकता की प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर लॉग इनसाठीचं पेज ओपन होईल. तुमचा लॉग इन ID नुकताच जो जनरेट झालेला आहे तो टाकायचा आहे. पासवर्ड जो सेट केलेला आहे तो तुम्ही इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमासंदर्भात तुमचा फोटो असेल, तुमचं नाव असेल, त्यानंतर तुमचा अपार ID असेल, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे. आणि डाव्या बाजूला पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा प्रकारे 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे. तर येथे देखील लक्षात घ्या की सर्वप्रथम ॲप्लिकेशन फॉर्म आहे पार्ट 1 या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल आहे तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्ही अगोदर भरलेली आहे. तर याच्यामध्ये 10वीचं लक्षात घ्या की महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून तुम्ही परीक्षा दिलेली आहे. ॲप्लिकेशन स्टेटस पहिलं पेज आहे ते तुम्ही ऑलरेडी आत्ता नुकतंच भरलं असल्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. परीक्षेचा नंबर, आईचं नाव, तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर परीक्षा कधी दिली तर ही संपूर्ण माहिती पाहून नेक्स्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर पाहू शकता की तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. नावामध्ये बदल होत नाही आहे, आईच्या नावामध्ये बदल होत नाही आहे. जेंडर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या की जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. जेंडर टाकून झाल्यानंतर तुमची जन्मतारीख अपडेट करायची आहे. जन्मतारीख जी आहे ती प्रॉपर टाकून पुढे तुम्हाला जी 10वीची परीक्षा ज्या शाळेतून दिलेली आहे त्या शाळेचं नाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर स्कूल इंडेक्स नंबर तुम्हाला माहिती असेल तर टाकायचा आहे. नसेल तर काही करायची गरज नाही आहे. स्कूलचा डायस नंबर, डायस नंबर आहे तो देखील आल्याचा पाहायला मिळेल. ही माहिती भरून झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमचा ॲड्रेस भरण्यासाठीचं पेज ओपन होईल. तुमचा ॲड्रेस तुमच्या व्हेरीफाईड डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्डवरती असेल किंवा शाळेत जो ॲड्रेस दिलेला आहे तो प्रॉपर टाकायचा आहे. पिनकोड न चुकता तुम्हाला टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट या टॅबवर महाराष्ट्र येणारे यादीतून निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. एरिया तहसील म्हणजेच तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव तुम्हाला टाकायचं आहे. याच्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर आल्याचा पाहायला मिळेल. अल्टरनेट मोबाईल नंबर देऊ शकता आणि ईमेल ID देखील तुम्हाला आल्याचा पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर कॅटेगरी डिटेल अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना लक्षात घ्या की सध्या तरी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पण पुढील 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये 11वी प्रवेश होण्यापूर्वी नक्की काढून घ्या जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला कॅटेगरी रिझर्वेशन अंतर्गत होणार आहे. तर युअर कॅटेगरी या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडायची आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की जर रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे आणि सोबत कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, लक्षात घ्या की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी येस म्हणायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता की महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू डिस्ट्रिक्ट जो तुमचा आहे तो तुम्हाला लिस्टमधून निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करताय, याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी असेल, OBC, SBC, त्यानंतर लक्षात घ्या ST, त्यानंतर SC, VJ, NTB, NTC, तर यांना रिझर्व्ह कॅटेगरी आणि तुम्हाला जनरल ऑप्शन, तर याचबरोबर जनरल आणि ओपन कॅटेगरीसाठी दुसरा ऑप्शन दिलेला आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही दिव्यांग कॅन्डिडेट आहात का,
तर याच्यामध्ये ऐकण्यासंदर्भातली तुमच्याकडे दिव्यांगत्व असेल तर येस म्हणायचं आहे. येस म्हटलात तर संबंधित सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागेल. 40% कमीत कमी दिव्यांगत्वाचं प्रमाण असणं गरजेचं आहे. नसेल तर नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही प्रकल्पग्रस्त आणि त्याचबरोबर भूकंपग्रस्त आहात का असाल तर येस म्हणायचं आहे. संबंधित सर्टिफिकेट लागणार आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या पालकांचं हस्तांतरण ऑनलाईन एक्झामच्या संदर्भात करण्यात आलेलं आहे का? येथे पण नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे सैनिक सैन्यानी होते का? तुमचे आजोबा होते का? असेल तर येस म्हणून संबंधित सर्टिफिकेट लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या की तुम्ही माजी सैनिक जे आहेत किंवा यांचे पाल्य आहात का? तर लक्षात घ्या की तुमचे पाल्य सर्व्हिसमॅन किंवा डिफेन्स सर्व्हिसमॅन्स किंवा माजी सैनिक आहेत का? तर असेल तर येस म्हणायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. आणि याचबरोबर तुम्ही स्पोर्ट कोटा अंतर्गत येत असाल तर येस म्हणायचं आहे. संबंधित सर्टिफिकेट याच्यामध्ये लेवल इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवल लागणार आहे आणि त्याच्यामध्ये रँक मेडल विनर गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ पार्टिसिपेंट तर ती महत्त्वाची माहिती आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याचबरोबर पाहू शकता की यू आर फेलिंग अंडर कॅटेगरी ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ कॅटेगरी अंतर्गत येता का? असेल तर येस म्हणा, अन्यथा नो या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये मायनॉरिटी कोटा ॲडमिशन तर याच्यामध्ये मायनॉरिटी प्रवर्गांतर्गत जे विद्यार्थी येतात याच्यामध्ये पाहू शकता की ख्रिश्चन असेल किंवा मुस्लिम असेल तर यासारख्या कॅटेगरी मायनॉरिटी अंतर्गत येतात तर त्यांनी येस म्हणायचं आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की मायनॉरिटीची यादी देखील देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम लँग्वेज निवडायची आहे आणि मायनॉरिटी पाहू शकता की बुद्धिस्ट, जैन, मुस्लिम, पारसी, शीख किंवा ख्रिश्चन, रोमन कॅथॉलिक्स अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तुम्ही ऑप्शन जर याच्या अंतर्गत येत असाल तर घेऊ शकता. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर पाहू शकता की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन की डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा म्हणजे काय की तुम्ही यापूर्वी म्हणजे 10वीला ज्या शाळांमध्ये होतात त्याच्याच महाविद्यालयाला लागून जर कॉलेज असेल तर त्या अंतर्गत तुम्हाला शाळेच्या कोट्याअंतर्गत जर ॲडमिशन घ्यायचं असेल त्याच शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवला जातो. तर येथे येस म्हणायचं आहे. नसेल इतर बाहेरच्या कॉलेजमध्ये जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तरी देखील येस म्हणा. जेणेकरून तुमच्या विचारामध्ये बदल झाला तर हा ऑप्शन तुमचा फायदेशीर ठरू शकतो. संपूर्ण माहिती चेक करायची आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन कॅटेगरी किंवा इतर माहिती सक्सेसफुली झालेली आहे. तर याच्यामध्ये आता कागदपत्र अपलोड करण्यासाठीचं पेज येईल. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे 10वी स्टँडर्ड मार्कशीट अजून निकाल लागलेला नाही आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे कॉलेजने दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करता येणार नाही आहेत. ते तसेच ठेवून द्या. नंतर अपलोड करू शकता. परंतु लक्षात घ्या की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि याचबरोबर लक्षात घ्या की अंडरटेकिंग जर तुमच्याकडे लक्षात घ्या की कास्ट सर्टिफिकेट नसेल तर महत्त्वाचं डाउनलोड सॅम्पल जे अंडरटेकिंग आहे ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. अंडरटेकिंग हे इंग्रजी आणि मराठीमध्ये देण्यात आलेले आहे. तर येथे समजून घ्या की प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र सध्या लक्षात घ्या की विद्यार्थ्याकडे नसेल, नंतर कॉलेजमध्ये देणार असेल तर यासाठी हा फॉर्म देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी, मूळ जात प्रवर्ग, अर्ज केलेला जात प्रवर्ग, लक्षात घ्या की अन्य आरक्षणाचा लाभ घेत असल्यास प्रकार किंवा स्वतः अल्पसंख्याक असल्यास धार्मिक, भाषिक प्रकार तपशील, त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव येईल आणि अशा प्रकारे यामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे की ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे मी सादर अपलोड केलेली आहेत आणि उर्वरित आवश्यक प्रमाणपत्रे मूळ प्रतीसह प्रवेशाच्या वेळी सादर करीन. माझे कागदपत्र सादर अपलोडबाबत स्थिती खालीलप्रमाणे. तर लक्षात घ्या की तुमच्याकडे आत्ता कागदपत्र नाही आहेत पण प्रवेशाच्या पुढील 2 महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत अशांसाठी हे अंडरटेकिंग आहे. तर पहिल्यामध्ये अर्जासोबत सादर केले म्हणजेच ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट भरलेले आहेत त्यांना करेक्ट मार्क करायचा आहे. नसेल तर तुम्हाला क्रॉस मार्क करायचा आहे. याच्यामध्ये 10वी सोडल्याचा दाखला सध्या नाही आहे. येथे क्रॉस मार्क येईल, येथे बरोबर येईल. चेहरा तुम्हाला लक्षात घ्या इथे द्यायचा नाही आहे. त्यानंतर 10वी गुणपत्रक देखील नाही आहे. येथे लक्षात घ्या की नाही दोन्ही ठिकाणी क्रॉस लक्षात घ्या करायचा आणि येथे 2 ठिकाणी करेक्ट करायचा आहे. जातीचा दाखला असेल तर तुम्हाला तसा स्टेटस टाकायचा आहे. जातीचा दाखला म्हणजे प्रमाणपत्र तुम्हाला येथे टाकायचं आहे. याच्यामध्ये स्वतःचं लागणार आहे, वडिलांचं गरजेचं नाही. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्यानंतर अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र,
स्वयं घोषणापत्र अल्पसंख्याक असतील तर, जर असेल तर करेक्ट मार्क करायचा, नसेल तर क्रॉस मार्क करायचा आणि प्रवेशाच्या वेळी सादर करणार तर या ठिकाणी करेक्ट करून टाकायचं आहे. अशी संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर दिनांक टाकायचा आहे, त्यानंतर विद्यार्थ्याची इथे सही आणि खाली नाव येईल, त्याचप्रमाणे पालकांची सही आणि नाव येईल. तर अशा प्रकारे हा फॉर्म आहे तो तुम्हाला प्रिंट काढायची आहे, माहिती भरायची आहे. ज्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म देण्यात आलेला आहे. फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा इथे यायचं आहे. येथे तुम्ही अंडरटेकिंग आहे ते अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या की हा स्टेप पहिला जो आहे तो फॉर्म आहे. याच्यामध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करण्याची संधी दिली जाणार आहे. तर याच्यानंतर लक्षात घ्या की ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो प्रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. तर लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्ही प्रिव्ह्यू पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ₹100 पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. तर याच्यामध्ये ऑनलाईन जी फी आहे ती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे. याच्यानंतर लक्षात घ्या प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी, तर या प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर संपूर्ण तुम्हाला पेमेंट लक्षात घ्या की हे ऑनलाईन करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर लक्षात घ्या की युअर ट्रान्झॅक्शन डिटेल्स संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. एकदा चेक करायची आणि त्याच्यानंतर पे या टॅबवर क्लिक करायचं आहे. पे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की पेमेंट करण्यासाठीचं ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल. शो QR कोड या टॅबवरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ₹100 पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सदरचा फॉर्म आहे याची PDF सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जो पहिला फॉर्म आहे तर तो लक्षात घ्या पार्ट 1 तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तर लक्षात घ्या की पेमेंट 5 मिनिटांच्या आतमध्ये करायचं आहे. तर अशा प्रकारे इयत्ता 10वी प्रवेश प्रक्रियेचा जो पहिला टप्पा आहे तर याचा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता 10वीचा फॉर्म भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. 10वीच्या ॲडमिशन संदर्भात प्रॉपर माहितीसाठी अगदी कॉलेजमध्ये दुसरा पार्ट असेल, त्याचबरोबर लक्षात घ्या की कॉलेज कसे निवडायचे संपूर्ण माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.